नमस्कार, मी स्वरा. आज तुम्हाला कोथिंबीरपासून वेगळं काहीतरी पदार्थ बनवून दाखवते. हा पदार्थ तुम्ही लहान मुलाच्या डब्यावर अख्खा देऊ शकता. आवडीने खातील आणि जेवणामध्ये तोंडी लावण्यासाठी लहान मोठे नक्कीच करून पहा. नक्कीच लहान मोठ्यांना हा पदार्थ आवडेल आणि डब्यावरसुद्धा मुलांना द्या आवर्जून. आता या ठिकाणी बघा किती छान दिसते. आता या ठिकाणी कोथिंबीर घेतलेली आहे. कोथिंबीर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ठेवा किती जोडी घ्यायची. कोथिंबीर घेताना कधीही गावरान पद्धतीची घ्यायची, जेणेकरून त्याला खूप छान चव असते. आणि कोथिंबीर निवडून घ्यायची. मेन म्हणजे त्यामध्ये गाजरी गवत असते, त्याच्यानुसार कोथिंबीर कधीही निवडून घ्यायची. आणि थोडीशी देठ पण घेते. आता बघा हे निवडून घेतलेली आहे कोथिंबीर अशा प्रकारे. आणि आता 1 ते 3 पाण्यानं स्वच्छ धुवून घ्यायचे, जेणेकरून माती निघली पाहिजे सर्व. जशी लागेल तशी कोथिंबीर आता बारीक चिरून घेते. एक असं थोडी थोडी करून चिरून घ्यायची, जेणेकरून सोपं जाते चिरायला अशा प्रकारे बघा. आणि हा पदार्थ करायला खूप सोपा आहे. काही वेळ लागणार नाही, काही मिनिटातच होते. वाफवून घ्यायची गरज पण नाही आणि जास्त कुटाणा पण करत बसायचं नाही. झटपट होणारा पदार्थ आहे, खूप लवकर होणारा. आता बघा इथे आता खलबत्त्यामध्ये हिरवी मिरची घ्यायची, तिखटानुसार ठेवा येते. हिरवी मिरची तिखट घेतलेली आहे, कमी तिखटाची घेऊ शकता. अर्धा चमचा जिरं, 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, चवीप्रमाणे मीठ. आबडधोबडच हे खलबत्त्याला वाटून घ्यायचं. जर तुमच्याकडे खलबत्ता नसेल तर मिक्सरलासुद्धा फिरवू शकता. मिक्सरला पण आबडधोबडच वाटून घ्यायचं. आता हे झालेलं आहे, इथे पाहू शकता. अशा प्रकारे आबडधोबड वाटून घेतलेलं आहे. जास्त बारीक करायची गरज पण नाही आहे. आता एका बाउलमध्ये बारीक चिरून कोथिंबीर काढलेली आहे, त्यामध्ये बेसन टाकायचं. आता बेसन जेवढं बसेल तेवढं टाकायचं, जसं लागेल तसं बेसनाचा इथे वापर करायचा आपल्याला. आणि खलबत्त्याला जे वाटण वाटून घेतलेलं आहे ते टाकून द्यायचं यामध्ये. वाटण थोडंसं जास्त कमी जास्त केलं तरी चालेल. आणि बेसन किती आणि कोथिंबीर किती त्याच्यानुसार वाटण घ्या इथे. आता अर्धा चमचा हळद आणि नंतर टाकायचा 1 चमचा ओवा टाकायचा. ओवा थोडासा जास्त असू द्या. हातावर चोळून टाकलेला आहे. आता एक जीव छान करून टाकायचं. पाण्याचा अजिबात वापर करणार नाही मी. आणि यामध्ये 1-2 चमचे तेलसुद्धा टाकणार नाही. पाण्याचा अजिबात वापर करत नाही. जर तुम्हाला हार्ड वाटत असेल हे पीठ, बेसन पीठ मळताना, तर थोडंसं पाणी टाकून मळून घ्या. आता हे गोळा असं प्रेशर देऊन जसं आपण कणिक मळतो त्याच्यानुसार असलं हे मळून घ्यायचं. इथे पाहू शकता बघा, थोडासा जोर लागेल त्यानुसार हे पीठ मळून घ्यायचं. मी अजिबात पाण्याचा वापर करणार नाही. अशा प्रकारे झालेला आहे हा गोळा तयार. आता 1 ते 2 मिनटासाठी रेस्ट करायला ठेवते. आणि इथे पाहू शकता बघा, अजिबात हाताला चिटकत नाही. अशा प्रकारे खूप असा घट्ट बनवून घ्यायचा. किती छान दिसते. आता हे झाकण ठेवून 1 ते 2 मिनटासाठी मी रेस्ट करायला ठेवते. 1 ते 2 मिनटं झालेली आहे. परत एक वेळेस चेक करते. आता परत एक वेळेस आपल्याला मिळून घ्यायचं छानपैकी. एक जीव परत एक वेळेस करून घ्यायचं, जेणेकरून बाइंडिंग छान येते. आता थोडासा गोळा घ्यायचा लिंबा एवढा आणि हातावर आपल्याला रोल करून घ्यायची. अशा प्रकारे बघा इथे दाखवते मी. थोड्या साईजला जाड किंवा पातळ करू शकता तुम्हाला हवा तसा. इथे बघा किती छान दिसते रोल. अशा करून घ्यायची. लहान मोठ्या आकाराचे जसे आवडेल तसे तुम्ही करून घ्या. इथे आता पूर्ण करून घेते रोल मी. आणि रोल पण करायला काहीच वेळ लागत नाही. आणि इथे पाहू शकता अशा प्रकारे रोल तयार आहेत. किती छान दिसतात. असे करून घ्या. आता अगोदरच मी तेल ठेवलेलं होतं गरम करण्यासाठी. तेल खूप कडकडीत असं वाफ येईपर्यंत गरम करून घ्यायचं नाही, मीडियम असलं पाहिजे. आता हे टाकून घ्यायचे त्यामध्ये आणि लगेच टर्न करायचे नाही. एखादा मिनिटभर छान असे तळले पाहिजेत आणि बसतील तेवढे टाकून घ्या. गॅस मिडियमला ठेवलेला आहे, हाय फ्लेम ठेवायचं नाही गॅसची. आता टर्न करून घेते मी. एखादा मिनिट झालेला आहे. पाहू शकता इथे छान सोनेरी कलर येईपर्यंत तळून घ्यायची छान. आतून बेसन पीठ छान तळलं गेलं पाहिजे, कच्चं राहिलं नाही पाहिजे, त्याची काळजी घ्यायची इथे. आता हे झालेलं आहे. 1 ते 2 मिनटात तळणं होते बघा हे. अशा प्रकारे इथे बघा किती छान दिसतात रोज. आता हे काढून घेते, जळून दाखवते बघा. आणि जे बाकी राहिलेले पूर्ण तळून घेते आता हे रोल, जेवढे बसतील तेवढे अशा प्रकारे. आणि काहीच वेळ लागत नाही, वाफवून घेत बसायची गरज नाही. डायरेक्ट तुम्ही हे टाकू शकता आणि डब्यावर. तर आणि लहान मुलांना टमाटा सॉससोबत खायला घाला. नाश्त्यामध्ये जेवणामध्ये हा पदार्थ करून बघा, नक्कीच आवडेल तुम्हाला. आणि कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा.
ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. चॅनलला नवीन असाल तर भेटूया एका नवीन व्हिडिओ. तोपर्यंत धन्यवाद.